नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमच्या मुलांनी बकरे वळायची का, महिलांचा प्रशासनाला सवाल। सुळवस्ती ते साळुंकी वस्ती जोडणारा कॅनलवर लोखंडी पुलाची ग्रामस्थांनी केली मागणी। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील चोराचेवाडीतील सुळवस्ती व लोखंडी वस्तीला जाण्यासाठी घोड कॅनलवर लोखंडी पूल व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी जवळपास 10 वर्षापासून आहे। यासाठी आमदार बबनराव पाचपुते व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे व घोडचे कार्यालयाकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता, परंतु अद्यापपर्यंत या पुलास कोणत्याही प्रकारचा निधी मंजूर झाला नसून लहान मुले यांना शाळेत जाण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। कॅनलच्या बोगद्यातून जाताना काळोख असल्याने मुले या ठिकाणी घाबरतात, साप, विंचू आदींची भीती वाटत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। याविषयी महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या। हेमलता दादासाहेब लोंढे, राहणार चोराचीवाडी। आम्हाला नळाच्या पलीकडे जायला यायला खूप त्रास होतो। कॅनलला पाणी आलं, मुलं शाळेत कसे जायचे यायचे ही फार अवघड। सकाळी शाळेत गेल्यावर संध्याकाळी कसे घरी यायचे, रानावनात कसं जायचं, काय करायचं ही समजत नाही। कॅनल सीमाशंकर सूळ, माझी एकच विनंती आहे की आम्हाला एक पूल करून द्या। तुम्ही आमची अडचण एवढीच समजून घ्या। आमची लहान लहान मुलं आहेत, आम्ही एकतर धनगर समाजाचे आहोत। आमची मुलांनी आज जर शाळेत नाही गेलं तर त्यांनी काय बकरी वळायची का काय करायचं? आम्हाला सणासुदीला जायचं म्हणलं मोरीच्या पलीकडून जावे लागते। मोरीत जास्त चिखल असल्यामुळे आम्हाला जाता येत नाही। तरी माझी एवढीच विनंती आहे आमदार साहेबांना की त्यांनी एक लोखंडी पूल आम्हाला मंजूर करून मी सुजाता साळुंके, राहणार चोराचीवाडी। आज पंचमीचा सण आहे, पण जायचं कसं हा महत्त्वाचा पॉईंट आहे। आणि जर जायचं म्हटलं तर चिखलातून जायचं, बरं ठीक आहे आम्ही जाऊ, पण आमची मुलं कशी जाणार? जर गेले तर चिखलात पडतील किंवा काय होईल। शाळेत पण जावंच लागतं, पण अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने पण आम्हाला सहभाग घेता येत नाही। जास्त करून महिला पण येत नाहीत का तर इथं खराब आहे, रस्ता खराब आहे म्हणून। मग एवढंच आमची एवढीच विनंती की आमदार साहेबांना की आम्हाला एक पूल करून द्यावा म्हणून। या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांसह शिवसेना गटाचे पदाधिकारी तसेच सरपंच पती संतोष शिंदे यांनी आपली मागणी प्रखरपणे दक्ष टाइम्स 24 लाईव्हकडे व्यक्त केली। लोखंडी पूल झाला तर मुलांची आणि सगळीच दळणवळणाची सोय होईल। आमची काय होतं हे चुकाटा वगैरे समजा त्या पाण्यात राहतो, काय झालं चुकून तर याला जबाबदार कोण? अशोक डोळे, आधोरेवाडी चेअरमन सोसायटी। आमच्या आज सणासुदीच्या लोकांना ह्या इरिगेशनच्या पाण्यामुळं मुरे खालून बी जाता येत नाही आणि चिखलामुळं लेकरांना तर काय उतरूनच घ्यावं लागतं, शाळेत जाता येत नाही। त्याच्यासाठी आमचं इरिगेशनवरती एक लोखंडी पुलाची आम्हाला मागणी आहे। मी सरपंचपती मनीषा संतोष शिंदे आज या ठिकाणी गोड कॅनेलवरती लोखंडी पुलाची मागणी प्रत्येक वर्षी म्हणजे 15-20 वर्षापूर्वी सुद्धा माननीय तालुक्याचे आमदार बबनरावजी पाचपुते दादा या ठिकाणी येऊन नारळ फोडण्याचा कार्यक्रम केला होता, परंतु अनेक 20 वर्षापासून पाठपुरावा आम्ही सलगपणे करत आहोत। खासदार साहेबांना बी यापूर्वी निवडून आल्यानंतर सुजयदादा विखे यांना 1 महिन्यापूर्वीच निवडून आल्यानंतर 1 महिन्यानंतर स्वतः शाळेचे दाखले, मुख्याध्यापकाचं पत्र, इथल्या रहिवाशांचे दाखले, ग्रामसभेचे ठराव सर्व काही दिलं, परंतु आतापर्यंत कुठल्याही नेत्याने आम्हाला या ठिकाणी निधी कुठेही उपलब्ध करून दिला नाही। आमच्याकडे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा कुठला एवढा निधी उपलब्ध नाही। आमच्याकडे 15 आघाड्यामधून आम्ही 3,60,000 रुपये सर्व सदस्यांच्या वतीने 3,60,000 रुपये पुलासाठी टाकले आहेत, परंतु या पुलाला खर्च कमीत कमी 10 ते 12 लाख रुपये अंदाजे आहे। त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त निधी आणि बबनराव पाचपुते साहेबांना विनंती आहे आमची की या सर्व महिला भगिनींच्या वतीने सुद्धा विनंती आहे आणि विनंती करतो की आमदार निधीतून दादांनी आम्हाला या पुलासाठी कमीत कमी या दोन्ही गावाचा प्रश्न मिटेल असे आम्ही दोन्ही गावाला लय मिळून निधी मागत नाही, परंतु पुलासाठी खरोखर म्हणजे जीवना मरणाचा प्रश्न आहे। लहान लहान बाळांना शाळेत जर यायचं म्हणलं जर भरपूर पाणी आलं तर शाळा बुडवावं लागते। विद्यार्थ्यांना जर अंगणवाडीत जाणारे मुलं जर आताच पाया जर भक्कम यांचा झाला नाही तर पुढे शिक्षण घेणार कसे? मग या शिक्षण न घेतल्याने वेगळ्या मार्गाला मुलं व्हायला जाऊ नये म्हणून यासाठी दादांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे। जे आता नवीन खासदार झालेत निलेश लंके साहेब यांना सुद्धा आमची विनंती आहे की त्यांनी ह्याच्यामध्ये थोडेफार लक्ष घालून त्वरित लवकरात लवकर पूल होई तर लोखंडी पूल व्हावे। आणि इरिगेशनने सुद्धा आम्ही पुलाला जे पाठपुरावा 1-2 वर्षापासून एक परवानगी मागत आहे त्यांना आम्हाला ते सुद्धा परवानगी मिळावे। नाही आम्ही भेटला तर कुठल्या तरी आम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि काहीतरी वेगळंच भूमिका या ठिकाणी कॅनेलमध्ये घ्यावं लागेल, नाही तर कुकडी धरण आंदोलन कुकडी कार्यालयावरती करावं लागेल। त्याच्याशिवाय आता आम्हाला कुठला पर्याय उरला नाही। अन्यथा जर आमचं एखादं लेकरू बाळ बाया माणूस जर सरपंच कुठल्या अन्य रीतीने जर गेलं तर याला पूर्ण जबाबदार कोण राहील? हा पूल तातडीने न झाल्यास उग्र आंदोलन करण्याची तयारी महिलांसह नागरिकांनी यावेळी बोलून दाखवली आहे। या बोगद्यासही तडे गेले असून काही भाग कोसळण्याच्या बेतात आहे। बोगद्यातही पाणी लिकेज असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याकडे तातडीने
घोडकावला प्रशासनानं लक्ष देण्याची गरज असल्याचं नागरिकांनी यावेळी म्हटलं आहे. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा.